काय सांगता? सोन्याच्या किमती कमी झाल्या? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. गेल्या काही दिवसांपासून रॉकेटच्या वेगाने धावणाऱ्या सोन्याच्या किमतींना आता कुठेतरी ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गगनाला भिडलेले सोन्याचे भाव अचानक खाली का आले? ही खरंच सामान्य माणसासाठी खरेदीची सुवर्ण संधी आहे की ही केवळ वादळापूर्वीची शांतता आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सोन्याच्या बाजाराचं संपूर्ण गणित मांडणार आहोत. सोन्याचे भाव कमी होण्यामागची आंतरराष्ट्रीय कारणं कोणती आणि येणाऱ्या लग्न सराईत हे भाव पुन्हा वाढणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला हजारो रुपयांचा फटका देऊ शकतो. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती. महाराष्ट्र, जिथे सण, उत्सव आणि लग्न सराईत सोन्याला देवासारखं महत्त्व दिलं जातं, अशा या राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा 10 ग्रॅम काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. ही घसरण जरी सौम्य असली तरी ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांच्या घरात लग्न कार्य आहे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सोन्याचा भाव जेव्हा 75,000 रुपये किंवा 80,000 रुपयांचा पार गेला होता तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबांची झोप उडाली होती. पण आता जागतिक घडामोडींमुळे या किमतीत जी घट आली आहे त्यामुळे ज्वेलर्सच्या दुकानामध्ये पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळत आहे. पण प्रश्न असा उरतो की ही घसरण टिकणार किती दिवस? भाव कमी होण्यामागची महत्त्वाची कारणे. सोन्याचे भाव हे केवळ आपल्या देशांतर्गत मागणीवर अवलंबून नसतात, तर त्यावर जागतिक राजकारण आणि अर्थकारणाचा मोठा पगडा असतो. एक, अमेरिकन डॉलरची मजबूती. आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा अमेरिकन डॉलर्स मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळते. सध्या डॉलरचा निर्देशांक वधारल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडून डॉलरकडे वळला आहे. 2. US फेडरल रिझर्व्हचे धोरण. अमेरिकेची मध्यवर्तीय बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह जेव्हा व्याजाच्या दरात बदल करते किंवा त्याबाबत काही संकेत देते तेव्हा त्यांचा थेट परिणाम सोन्याच्या जागतिक किमतीवर होतो. व्याजदर जास्त राहण्याचे संकेत मिळाल्यास सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी होते. 3. रशिया युक्रेन मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती. जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती असते तेव्हा गुंतवणूकदार सोनं हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. पण जेव्हा या संघर्षात थोडी शांतता किंवा वाटाघाटीची चिन्हे दिसतात तेव्हा सोन्याचे भाव स्थिर होतात किंवा कमी होऊ लागतात. 4. नफा वसुली. जेव्हा सोन्याचे भाव खूप उंच जातात तेव्हा मोठे गुंतवणूकदार आपले सोने विकून नफा कमवण्याचा प्रयत्न करतात. बाजारात सोन्याची विक्री वाढल्यामुळे पुरवठा वाढतो आणि किंमत थोडी खाली येते. खरेदीदारांसाठी ही संधी आहे का? अनेकांच्या मनात शंका असते, भाव अजून कमी होतील का? पण तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या बाबतीत टायमिंग साधणं खूप कठीण असतं. महाराष्ट्रात आता लग्न सराईचा काळ सुरू होत आहे. अक्षय तृतीया किंवा दिवाळी यासारख्या मोठ्या मुहूर्तांवर सोन्याचे भाव परंपरेने वाढतातच. त्यामुळे जेव्हा बाजारात किंचित घसरण होते तेव्हा ती खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. जर तुम्ही आता सोने खरेदी केलं तरी येणाऱ्या काळात जर किमती पुन्हा वाढल्या तर तुमच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते.
विशेषत 24 कॅरेट शुद्ध सोनं आणि 22 कॅरेट दागिने बनवण्यासाठी वापरलं जाणारं सोनं या दोन्हींमध्ये घसरण दिसून येत आहे. गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहताना केवळ दागिनेच नाही तर गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. भौतिक सोन्यासोबतच लोक आता डिजिटल गोल्ड अँड सोव्हरेन गोल्ड ब्रँड्सकडे वळत आहेत. जर तुम्हाला दागिने घालायची हौस नसेल आणि फक्त भविष्यासाठी पैसे साठवायचे असतील तर या घसरणीचा फायदा घेऊन तुम्ही डिजिटल सोन्याकडे गुंतवणूक करू शकता. यामध्ये मेकिंग चार्जेस किंवा सुरक्षितेची भीती नसते. सोने खरेदी करताना घ्यायची खबरदारी. भाव कमी झाले म्हणून घाईघाईत कोठेही जाऊन सोने खरेदी करू नका. ग्राहक म्हणून तुमची फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हॉलमार्क नक्की तपासा. BIS हॉलमार्क असलेलं सोनं खरेदी करा. यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. आजचा भाव तपासा. सोने खरेदी करायला जाण्यापूर्वी त्या दिवसाचा अधिकृत भाव इंटरनेटवर किंवा विश्वासार्ह स्त्रोतांकडून तपासा. प्रत्येक शहरात थोडेफार फरक असू शकतात. मेकिंग चार्जेसवर घासाघीस करा. दागिन्यांच्या मजबूतीवर अनेक ज्वेलर्स सूट देतात. भाव कमी असताना या चार्जेसवर बोलणी करून तुम्ही अधिक बचत करू शकता. पक्कं बिल मागा. GST सह अधिकृत बिल घेण्याशिवाय व्यवहार पूर्ण करू नका. भविष्यात सोने विकताना किंवा बदलताना याची मोठी मदत होते. भविष्यातील अंदाज काय सांगतो? बाजार विश्लेषकाच्या मते सोन्याची ही घसरण तात्पुरती असू शकते. जोपर्यंत जागतिक स्तरावर अस्थिरता आहे तोपर्यंत सोनं हे गुंतवणूकच सर्वात सुरक्षित माध्यम राहील. दीर्घ काळात विचार केला तर सोन्याची नेहमीच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे जर ही घसरण प्रति तोळा 500 ते 1000 रुपयांची जरी असेल तरी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी हा मोठा आकडा ठरतो. येणाऱ्या काळात महागाई वाढल्यास किंवा जागतिक बँकांनी सोने खरेदीचा सपाटा लावल्यास हेच भाव पुन्हा 85,000च्या दिशेने झेप घेऊ शकतात. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही या मानसिकतेतून विचार करून आपल्या बजेटनुसार थोड्या थोड्या प्रमाणात सोने खरेदी करणं हा शहाणपणा ठरेल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सोन्याच्या बाजारात आलेली ही सौम्य घसरण तुमच्यासाठी एक संधी घेऊन आली आहे. मग ती लग्नाचं सोनं असो किंवा भविष्यातील गुंतवणूक. सध्याची स्थिती पाहता विचारपूर्वक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? सोन्याची भाव अजून कमी होतील का की पुन्हा एकदा भाव वाढायला सुरुवात होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच रोमांचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.